राहू तालुका दौंड येथील नवलेमाळा रस्त्यासाठी तब्बल 75 लाख रुपयांचा निधी 2 वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र आजवर या रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. निषेध म्हणून ग्रामस्थांनी रस्त्यावरच वृक्षारोपण करून प्रतिकात्मक आंदोलन केले आहे. रस्ता करायचाच नव्हता तर उकरला तरी कशाला, असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की रस्ता उकरल्यानंतर त्यांची दुरवस्था झाली असून पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माझं नाव पांडुरंग सदाशिव नवले. या रस्त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आमचा रस्ता म्हणजे बारकाल्या शाळेच्या पोरांचा हाल आहे. रस्ता व्हावा का नाही? व्हायला पाहिजे. काय त्या पोरांची बेगर स्थिती सरांच्यात शेतकऱ्याची समक्ष दूर झाली पाहिजे किंवा निदान दुईकं सरकायचं काय करायचं मग मोजून रस्ता करून घेणं हे फार गरजेचं आहे. माझं नाव विठ्ठल संपत नवले, राहणार सोनोनेमाळा. सोनोनेमाळा ते रानमाळा हा रोड अद्यापही झालेला नाही आहे आणि ह्या रोडसाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन ह्या रोडसाठी पूर्ण प्रयत्न केले. तहसीलदार झालं, बांधकाम विभाग झालं, यवत पोलीस स्टेशन झालं, इथे अर्ज दिले, विनंतीही केली. ह्या रस्त्याबाबत आम्ही राहुल दादा कुल यांच्याकडेही विनंतीपत्र दिलं. त्यांनाही या रस्त्याची पार्श्वभूमी सांगितली. हे 2 वर्ष झाले या रस्त्याचं काम एकदम स्थगित आहे आणि इथली परिस्थिती म्हणजे एकदम बिकट आहे आणि वाहतूक एवढी आहे की दळणवळणाची भूमिका एवढी आहे की फार मोठ्या प्रमाणावर दळणवळणाची भूमिका इथे आहे. तरी पण ह्या रस्त्याची पार्श्वभूमी पाहता ह्या रस्त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे. तरी पण याच्याकडं प्रशासनाने लक्ष द्यावा ही त्यांना विनंती. माझं नाव मोहन गोविंद नवले. हे रस्त्याबाबत सांगायचं झालं तर माननीय राहुलदादा कुल यांनी 75 लाखाचा निधी देऊनही रस्त्याचं काम अजूनही चालू झालेलं नाही. 2 वेळा चालू होऊन परत बंद झालं आहे. तर शासनाने प्रशासनाने सहकार्य करून हे रस्त्याबद्दल लवकरात लवकर चालू करण्याची मागणी आमची. बंद का झालं काम आबासाहेब? बंद थोडंसं काय झालं, शेतकऱ्यांनी पण थोडीशी अडवणूक केलेली इथं किंवा इकडे नका सरू इकडे नका सरू हा एक विषय थोडासा. आणि तेवढं एक प्रशासनाने थोडंसं कुठंतरी हे मध्यस्थी करून रस्ता करून घ्यावा अशी आमची विनंती. स्थानिक पातळीवर तुम्ही एकत्र जमला नाहीत का? जमलो होतो ना सर, मग काय अडचण आली? पण नाही काय मग काही माणसं तयार होत नाही या गोष्टीला. तर आमचं म्हणणं आहे की बाबा मोजणी करून रस्ता करून दिला पाहिजे. सोनोनेमाळा रानमाळा रस्त्याच्या कामासाठी आदरणीय आमदार राहुलदादा कुल यांनी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करूनही 2 वर्षापूर्वी या रस्त्याचं काम प्रगतीपथावरती असताना काम बंद पडले आहे. काम अजूनही कुठल्याही प्रकारे प्रशासनाला अजून जाग आलेलं नाही. वारंवार आम्ही प्रशासनाकडे विनंती करूनही कुठल्याही प्रकारे अजून प्रशासनाचं उपलब्ध झालेलं नाही. ह्या रस्त्याची एवढी बिकट परिस्थिती आहे. शाळकरी मुले असतील, लहान मुलं जातात, लोक पडलेले, लोकांना लागलेलं आहे हातापायांना. ऊस वाहतूक आहे, लहान लहान मुलं आहेत, वाहतूक आहे. सहकारनगर असेल, पाटण असेल, श्रीनाथ मुस्कुबा साखर कारखाना असेल, अनेक गावातून ह्या लोक ह्या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावरती वाहतूक चालू असते, दळणवळण मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. तरी प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी. मी पैलवान रामभाऊ सोनवणे, मराठा युवा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष. तरी कृपया करून लवकरात लवकर या रस्त्याचं काम चालू करावं ही आमची मागणी. तुम्ही तहसीलदार साहेब, बांधकाम विभाग, यवत पोलीस स्टेशन सगळ्यांना हे 2 वर्षापूर्वी निवेदन देऊन कुठल्या प्रकारे अजून प्रशासन जागे झालेलं नाही. कृपया करून प्रशासन याकडे लक्ष द्यावे आणि रस्त्याचं काम चालू करा. निवेदन देताना कोण कोण होते तुमच्याबरोबर? उद्धव अण्णा कुल, विठ्ठल नवले असतील, मोहन आबा नवले, अनेक लोक होते नाही. दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल यांनी 75 लाखाचा निधी या ठिकाणी टाकला. त्यांच्याकडे तुम्ही याचे निवेदन दिले का किंवा दादांकडे तुम्ही गेलेत का? दादांकडे बी आम्ही गेलेलो आहे, त्यांना निवेदनही दिलेलं आहे. दादांनी करू म्हणून सांगितलेलं आहे, पण अजूनही कुठल्या परिस्थिती या रस्त्याचं काम चालू झालेलं नाही. लवकरात लवकर चालू करावं आमची विनंती. जर रस्ता चालू झालाच नाही तर तुम्ही याच्याबद्दल काय करणार? तुमची काय म्हणणं? रस्ता चालू नाही झाला तर आम्हाला उपोषणाची वेळ येऊन देऊ नका बसायला.